या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत SSC बोर्डाचा 10वीचा हिस्ट्रीचा 5वा लेसन मास मीडिया अँड हिस्ट्री, मराठीमध्ये त्याला म्हटलेलं आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. त्यामधले बाकीचे व्हिडिओज आय होप तुम्ही बघितले असतील, नसतील बघितले तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ते बघायला मिळतील. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिझन. आणि त्यातला सेकंड क्वेश्चन आहे, नॉलेज ऑफ हिस्ट्री इज इसेन्शियल फॉर न्यूजपेपर आर्टिकल्स. मराठीमध्ये हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यातला सब क्वेश्चन 2, वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. दोन्ही मी इथं बोर्डवर लिहिलेलं आहे. याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे पेज नंबर 35. इथं लिहिलेलं बघा, मास मीडिया अँड प्रोफेशनल अपॉर्च्युनिटीज, पेज नंबर 35. मराठीमध्ये सुद्धा हे उत्तर पान नंबर 35 वरच आहेत. संबंधित व्यावसायिक क्षेत्रे याच्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळणार आहे. बघूयात, आपण सुरू करूया. मी दोन्ही पुस्तकं माझ्या हातामध्ये आहेत आणि मी दोन्ही मुलांना एकत्र शिकवतोय. बघा, लँग्वेजचा फक्त फरक आहे, दुसरा काहीच फरक नाही. एक शब्द सुद्धा इकडचा तिकडं नाहीये, जसंच्या तसं जैसे थे. फक्त एक मराठीमधून आहे आणि एक इंग्रजीमधून आहे. ठीक आहे, दोन्ही ॲट अ टाइम घेतो, समजायला सोपं पडेल. बघा चला, न्यूजपेपर्स मराठीमधून म्हटले वर्तमानपत्र, हॅव टू फुलफिल द टास्क ऑफ प्रोव्हाइडिंग फ्रेश न्यूज टू इट्स रीडर्स. न्यूजपेपरला हे टास्क आहे, त्यांचा हा जॉब आहे, त्यांच्या पुढे हे आव्हान आहे की दररोज फ्रेश न्यूज, म्हणजे ताज्या बातम्या म्हणतात ना, ताज्या बातम्या, ताज्या घडामोडी ह्या दररोज रीडर्सपर्यंत, वाचकांपर्यंत पोचवणं हे त्यांच्या पुढचं टास्क आहे. तिथं जॉब नाही दिलं, तिथं त्यांनी टास्क हा शब्द वापरला आहे, महत्त्वाचा आहे. ते टास्क आहे, ते आव्हान आहे. रोज माहिती द्यायची, ते पण विश्वासार्ह माहिती द्यायची, सोपी गोष्ट नाही आहे. पुढे बघा, इट इज ऑल्सो नेसेसरी, हेही महत्त्वाचं आहे, टू अनफोल्ड दी बॅकग्राऊंड ऑफ ॲन इव्हेंट इन द न्यूज. टू अनफोल्ड दी बॅकग्राऊंड, बॅकग्राऊंड म्हणजे पार्श्वभूमी. एखादी गोष्ट घडली, त्याच्या मागे काहीतरी रिझन असतं, राईट, त्याला आपण बॅकग्राऊंड म्हणतो. ते सुद्धा समजवून सांगणं हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. रिसेंटली एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, जे आत्ता नुकतंच घडलं. मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, ऑगस्ट महिना चालू आहे 2026चा, आणि नुकतंच जेन झीचं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचं एक आंदोलन झालं. जे आंदोलन होतं नीट आणि नीटचे जे पेपर फुटले आणि मग भारताच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, हे ते आंदोलन होतं. पण याची पार्श्वभूमी काय होती, याचं बॅकग्राऊंड काय होतं? बॅकग्राऊंड हे होतं की कुठल्या तरी एका केसमध्ये सुप्रीम कोर्टच्या जजनी असं स्टेटमेंट दिलं होतं की या भारतातली जी तरुणाई आहे, युथ पॉप्युलेशन आहे, ती कॉकरोच सारखी आहे, झुरळ आहे, झुरळ. आणि मग त्या गोष्टीचा इश्यू झाला आणि मग त्या एका माणसाने ते कॉकरोच जनता पार्टी हे त्या ठिकाणी ते सुरू केलं. म्हणजे हे बेसिकली मला काय म्हणायचं की हे त्या गोष्टीचं बॅकग्राऊंड आहे, राईट. तर हेही त्या ठिकाणी सांगणं गरजेचं राहतं. पुढं बघा, ॲट सच टाइम्स न्यूजपेपर हॅव टू रिसॉर्ट टू हिस्ट्री. मराठीमधून काय दिलं याच्यासाठी बघूया. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते. म्हणजे आता काही वेळा इतिहास हा 2-3 महिन्यापूर्वीचा असू शकतो, काही घटनांच्या मागे इतिहास हा खूप जुना पण असू शकतो, राईट. आता एकदा महाराष्ट्रामध्ये एक केस घडली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारतानाचा तो बॅनर लागला होता आणि त्याच्यावरून दंगली झाल्या होत्या. बरं, आता त्याचं बॅकग्राऊंड 350 वर्ष जुनं जातं. जेव्हा 10 नोव्हेंबर 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं, ॲक्च्युअलमध्ये मारलं होतं. म्हणजे काही गोष्टी इतिहासामध्ये खूप मागं जातात, काही गोष्टी रिसेंटली घडलेल्या असतात. पुढे बघा,
while reporting news in detail, reporters try to compare it with parallel events which happened in the past. म्हणजे या गोष्टी कव्हर करताना रिपोर्टर म्हणजे पत्रकार काय करतात, पत्रकार ट्राय टू कम्पेअर इट, तुलना करतात अशाच्या अशा घटनेची जी पास्टमध्ये होऊन गेली. कधी ना कधी तर झालं असेल ना. आता आता फॉर एक्झाम्पल जंतर मंतरमध्ये आत्ता जे आंदोलन झालं जेनझीचं, तेव्हा सगळ्यांना एका गोष्टीची आठवण झाली. 2000 इफ आय एम नॉट रॉंग 2012मध्ये अण्णा हजारेंनी लोकपाल बिल यावं, लोकपालाचा कायदा व्हावा म्हणून त्याच जंतर मंतरवर अण्णा हजारेंनी उपोषण केलं होतं. अण्णा हजारे, कुमार विश्वास, काय बरं, किरण बेदी, अरविंद केजरीवाल, ह्या सगळ्यांनी तिथंच केलं होतं. मग ती हिस्ट्री आहे ना, आता आज ती हिस्ट्री झालेली आहे, मग त्याचा संदर्भ लागला. किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर काही नुकतंच बघा, एक 6 महिन्यापूर्वी साधारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यावेळचे अजितदादा पवार एका प्लेन क्रॅशमध्ये त्यांचं निधन झालं. मग त्यावेळी ती बातमी देताना किंवा ती न्यूज कव्हर करताना कुठेतरी अशा बातम्या पण त्याच्यामध्ये कव्हर होतात की इथं जे म्हटले ना, ट्राय टू कम्पेअर इट विथ पॅरलल इव्हेंट्स विच हॅपन्ड इन द पास्ट. म्हणजे याच्या आधी भूतकाळामध्ये, हिस्ट्रीमध्ये असे कुणी नेते होते, असे कोण नेते होते की ज्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, किंवा कोण फेमस पर्सनॅलिटीज होत्या की ज्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, राईट. किंवा बघा ते एक उदाहरण म्हणून सांगतो की मराठा आरक्षणाचं मधून अधून ते आंदोलन होतं, उपोषण वगैरे होतं, तर त्यावेळी हमखास एक आठवण काढली जाती. ती आठवण आहे की पहिल्यांदा मराठा आंदोलनाचं ज्यांनी उद्गाते होते, म्हणजे ज्यांनी ते सुरुवात केलं होतं, ते होते अण्णासाहेब पाटील. आणि त्यांनी पहिल्यांदा मागणी केली होती की मराठ्यांना आंदोलन मिळालं पाहिजे, मराठा समाजाला. आणि त्यांनी स्वतःच्या डोक्यामध्ये पिस्तुलानं गोळी घालून घेतली होती आणि त्यांनी आत्महत्या केलेली होती, राईट. तर तो संदर्भ तिथे येतो. याच्यासाठी हिस्ट्री माहीत असणं आपल्याला गरजेचं राहतं, ठीक आहे. दी पास्ट इव्हेंट मे बी प्रिंटेड इन द सेपरेट फ्रेम. आता काय होतं बघा, एखादी बातमी तुम्ही न्यूजपेपर जर मधून अधून वाचत असाल, किंवा तुम्ही हे बघण्यासाठी, हा मुद्दा शिकण्यासाठी तरी न्यूजपेपर वाचून बघा. ती बातमी असती, मग एक छोटासा बॉक्स असतो, एक स्क्वेअर असतो किंवा एक रेक्टँगल असतो कलरफुल, आणि त्याच्यामध्ये ती बातमी दिलेली असते, पास्ट इव्हेंट दिलेला असतो. कारण की त्याचा आत्ता थेट संबंध नाहीये, पण त्याचा कुठेतरी एक संदर्भ आहे इतिहासामधला. ओके, आय होप तुम्ही हे बघितलं असेल. न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे करंट अफेअर्स किंवा तुमची मॅच्युरिटी वाढण्यासाठी. एक आठवण म्हणून सांगतो, आम्ही जेव्हा लहान होतो, आता आमच्या लहानपणी तर टी व्ही होते पण बेसिक लेवलला होते अगदी, आणि आमच्याकडे मोबाईल नव्हते, काही नव्हतं. मग आम्ही काय करायचो, न्यूजपेपर वाचत बसायचो. मी तर अख्खा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत अख्खा न्यूजपेपर वाचून काढायचो. त्यातलं निम्मं कळायचं, त्यावेळी निम्मं कळायचं पण वाचून काढायचो. यानं काय झालं, यानं वोकॅब खूप स्ट्रॉंग झालं, शब्दसंग्रह जो आहे ना हा खूप मजबूत झाला. ते एका गोष्टीमुळे झाला. वाचा, त्याच्यामुळं तुम्हाला तो फायदा नक्की होईल. पुढं बघा, तिथे एक फ्लो चार्ट दिलेला आहे बघा, हिस्ट्री, एडिटोरियल्स, आर्टिकल्स इन ऑन दिस डे इन हिस्ट्री, रिव्ह्यूज, न्यूज आणि कॉलम्स हे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असतात. नेक्स्ट पेज नंबर 36, दोन्ही पेजवर, दोन्ही पुस्तकांमध्ये काढतोय बघा. Thus, the reader gets access to additional information and he can get better insights about the current news. म्हणजे त्यानं काय होतं, असे संदर्भ जोडल्यानंतर एखादी घटना अजून योग्य प्रकारे, अजून चांगल्या प्रकारे आपल्याला आपण समजू शकतो, राईट. पुढे बघा, न्यूजपेपर्स प्रिंट कॉलम्स अबाउट हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे कॉलम असतात, कॉलम म्हणजे सेक्शन्स असतात न्यूजपेपरमध्ये. हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन्स अपिअरिंग अंडर हेडिंग्स सच ॲज 50 years ago और 100 years ago एक्सेट्रा. मराठीमध्ये काय लिहिलंय बघा बरं का.
म्हणजे 50 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी असं ते असतं ना, 50 वर्षापूर्वी या दिवशी दिनविशेष वगैरे असतो बघा. सच कॉलम्स आर बेस्ड ऑन हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स ऑर रिटन हिस्ट्री. आता बघा की 50 इयर्स अगो किंवा आता मला मागच्या 1-2 वर्षापूर्वीचं आठवत आहे, 2024मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष. मग 350 हा आकडा महत्त्वाचा आकडा आहे ना, मग ते खूप मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेट झालं होतं. ओके. किंवा आपण सगळे 2047ची वाट बघतोय, आता 2026मध्ये आहोत. 2047मध्ये काय होणार आहे, भारताला इंडिपेंडन्स मिळालेलं 100 वर्ष होणार आहेत असं. मग त्या दिवशी रकानेच्या रकाने न्यूजपेपरमधले काय येईल की 100 इयर्स अगो वी गॉट एन इंडिपेंडन्स, राईट. बघा, such columns are based on historical documents or written history. These columns provide historical information about economic, social, political event in the past. त्या काळातलं इकॉनॉमिक लाईफ कसं होतं, सोशल लाईफ कसं होतं, त्या काळातलं समाज जीवन, लोक कसं जगत होती, काय काम करत होती, त्या काळात काय टेक्नॉलॉजी होती, कशा प्रकारचं शिक्षण होतं, कशा प्रकारचा आर्थिक व्यवहार त्या काळामध्ये चालायचा, पॉलिटिकल इव्हेंट, राजकीय घडामोडी कोणत्या झाल्या, हे सगळं त्या काळातलं आपल्याला कळतं. अँड ऑल्सो इव्हेंट्स ऑफ हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स. काही प्रसंगांना खूप इतिहासामध्ये महत्त्व आहे आणि मग ते महत्त्व त्या ठिकाणी अधोरेखित होतं. पुढं बघा बरं का. डू धिस न्यूजपेपर ऑल्सो पब्लिश क्रॉसवर्ड पझल्स बेस्ड ऑन हिस्ट्री. ट्राय टू क्रिएट सिमिलर क्रॉसवर्ड पझल्स फ्रॉम, फॉर एक्झाम्पल यूज फोर्ट नेम्स टू क्रिएट पझल्स. असं एक पुस्तक मी तयार केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे शिकू शब्दकोड्यांमधून शिव इतिहास, आणि ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. ओके. त्याच्यामध्ये गड किल्ल्यांवरची अनेक पुस्तकं, गड किल्ल्यांवरची अनेक गड किल्ल्यांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सारी शब्दकोडी, अंककोडी, चित्रकोडी मी त्याच्यामध्ये टाकलेली आहेत. पुढे बघूयात. नेक्स्ट पॅरेग्राफ, पेज नंबर 36. नेक्स्ट पॅरेग्राफ. न्यूजपेपर्स ओकेजनली पब्लिश सप्लिमेंट्स टू द रेग्युलर एडिशन ऑर सोशल स्पेशल इश्यूज. इथं बघा बरं का, पान नंबर 36 वर इथं मराठीमध्ये काय लिहिले बघा. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांक काढावे लागतात. आता तिथं 1-2 एक्झाम्पल्स दिले बरं का. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, वर्ल्ड वॉर 1 कमेन्स्ड इन 1914. 1914मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं. इयर 2014, 2014 मार्क दी 100th इयर ऑफ दिस इव्हेंट. 2014मध्ये त्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाली. मग त्या 2014मध्ये तो जो पर्टिक्युलर दिवस होता किंवा त्याच्या आजूबाजूचे दिवस म्हणजे दिवसेंदिवस त्याच बातम्या त्या ठिकाणी यायच्या. हायलाईट केलं होतं, कारण की वर्ल्ड वॉर 1 हा हिस्ट्री ऑफ ह्युमन मॅनकाइंड मधला एक खूप मोठी घटना आहे. खूप महत्त्व आहे त्या गोष्टीला त्या ठिकाणी. पुढे बघा. इन ऑर्डर टू बी एबल टू पब्लिश अ न्यूजपेपर सप्लिमेंट or a special issue to commemorate the occasion, one needs to review its history. Commemorate चा अर्थ आहे स्मरण करणं किंवा त्या घटनेची आठवण करणं. आता आठवण 2014मध्ये कुठल्या घटनेची आठवण केली? 2014मध्ये वर्ल्ड वॉरला 100 वर्ष पूर्ण झाल्याची आठवण झाली. मला एक आठवतं, तिथं पुढे एक अजून त्यांनी दिलंय बघा. इन 2017 75 years वर कम्प्लिटेड आफ्टर दी अनाउन्समेंट ऑफ क्विट इंडिया मुवमेंट ऑफ 1942. 1900 काय म्हणतात त्याला, 1942 मध्ये जी चले जाओ जी चळवळ सुरू झाली होती, महात्मा गांधींनी केली होती. 2017मध्ये त्या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण झाली. आणि मग ते 75 वर्ष म्हणजे जर मी चुकत नसेल तर अमृत महोत्सव असतो. 75 वर्ष मराठीमध्ये त्याला अमृत महोत्सव म्हणतात. 75th कुठली जुबली असती रे? डायमंड जुबली का प्लॅटिनम जुबली? डायमंड जुबली असते आय थिंक. तुम्ही सांगा कमेंटमध्ये. पुढे बघा. मला एक गोष्ट आठवती की
म्हणजे मला आठवती ती गोष्ट. टायटॅनिक मूव्ही खूप फेवरेट मूव्ही आहे माझा. आणि 2012मध्ये टायटॅनिक बुडली. हां, 2012 तारीख होती 14 एप्रिल. म्हणजे 14 एप्रिलची, म्हणजे 14 आणि 15 एप्रिलच्या मधली रात्र, त्या रात्री टायटॅनिक जहाज बुडलं होतं. मग 2012मध्ये आठवडाभर तेच चालू होतं न्यूजमध्ये, पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, न्यूज चॅनलवर, सगळीकडे तेवढीच. एक सोशल मीडिया खूप नव्हतं तेव्हा, पण हेच चालू होतं सगळं. पुढे बघा. ऑन सच ओकेजन्स न्यूजपेपर हायलाईट द इव्हेंट थ्रू व्हेरियस आर्टिकल्स. वेगवेगळे आर्टिकल त्यावेळी लिहिली जातात. एडिटोरियल म्हणजे संपादकीय लिहिलं जातं. कॉलम्स लाईक व्हॉट हॅपन इन हिस्ट्री ऑन दिस डे, म्हणजे आजच्या दिवशी हिस्ट्रीमध्ये काय घडलं हे तिथं लिहिलं जातं. रिव्ह्यूज लिहिले जातात. द नॉलेज ऑफ हिस्ट्री इज इसेन्शियल फॉर रायटिंग ऑल सच टाईप. इतिहास, त्यावेळी इतिहासाचा अभ्यास आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये आपण कव्हर केलं. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. इंग्लिशमध्ये नॉलेज ऑफ हिस्ट्री इज इसेन्शियल फॉर न्यूजपेपर आर्टिकल्स. आय होप तुम्हाला साध्या सोप्या मराठी भाषेमधलं एक्सप्लेनेशन आवडलं असेल, समजलं असेल. समजलं नसेल कमेंटमध्ये कळवा. दुसरा कुठला टॉपिक घ्यायचा असेल कमेंटमध्ये कळवा. एखादा पर्टिक्युलर विषय किंवा एखाद्या पर्टिक्युलर विषयाचा एखादी गोष्ट तुम्हाला कळली नसेल, त्याच्यावरचा व्हिडिओ हवा असेल, कमेंटमध्ये कळवा. मी नक्की प्रयत्न करील तो व्हिडिओ बनवायचा. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.